निबंध मन नियंत्रण पद्धती आणि मानसोपचार तज्ज्ञांचा अनुभव. मानवी मन अत्यंत गूढ आणि शक्तिशाली आहे. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीत मनाच्या खोल स्तरांवर काम करण्याचे तंत्र शिकवले जाते. मागील अध्यायांमध्ये या पद्धतीचे विविध तंत्र समजावून सांगितले गेले आहेत. परंतु या तंत्रांचा वापर करताना अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इतक्या खोल मानसिक स्तरांवर जाणे सुरक्षित आहे का? या प्रश्नाचे उत्तर या अध्यायात स्पष्ट केले आहे. जोसे सिल्वा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, या पद्धतीचा सराव करणाऱ्या व्यक्तींना कोणतेही दुष्परिणाम, साइड इफेक्ट्स, आढळलेले नाहीत. म्हणजेच, या प्रशिक्षणामुळे कोणाच्याही मानसिक किंवा शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झालेला नाही. उलट, अनेकांना याचा सकारात्मक फायदा झाल्याचे दिसून आले आहे. या दाव्याची खात्री करण्यासाठी एक महत्त्वाचा उदाहरण दिला आहे. ते म्हणजे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर क्लॅन्सी डी मॅकेंझी यांचा अनुभव. ते एक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविश्लेषक, सायकोअॅनालिस्ट आहेत. त्यांनी या पद्धतीचा सखोल अभ्यास केला आणि स्वतःवर तसेच त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात याचा वापर केला. डॉक्टर मॅकेंझी यांनी मन नियंत्रण पद्धतीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासून पाहिली. त्यांनी हे तंत्र एक प्रकारच्या ॲसिड टेस्ट म्हणजेच कठोर चाचणीला लावले. त्यांच्या अनुभवातून हे दिसून आले की ही पद्धत सुरक्षित असून ती मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो की योग्य मार्गदर्शनाखाली आणि नियमित सरावाने मनाच्या खोल स्तरांचा अभ्यास करणे धोकादायक नसून फायदेशीर ठरू शकते. मनावर नियंत्रण मिळवण्याच्या या पद्धतीमुळे व्यक्ती अधिक शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि समस्यांचे समाधान शोधण्यात सक्षम बनते. अशा प्रकारे, या अध्यायात मन नियंत्रण पद्धतीच्या सुरक्षिततेबद्दल असलेल्या शंका दूर केल्या आहेत आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. निबंध मन नियंत्रण पद्धतीवरील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अभ्यास. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीबद्दल अनेकांना कुतूहल वाटते, विशेषतः तिच्या मानसिक परिणामांविषयी. या अध्यायात एक महत्त्वाचा भाग म्हणजे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर क्लॅन्सी डी. मॅकेंझी यांनी केलेला अभ्यास, ज्यातून या पद्धतीची परिणामकारकता आणि सुरक्षितता अधिक स्पष्ट होते. डॉक्टर मॅकेंझी यांना सुरुवातीला या पद्धतीबद्दल शंका होती. त्यांनी 1970 साली या कोर्समध्ये प्रवेश घेतला कारण त्यांना हे जाणून घ्यायचे होते की या पद्धतीत खरंच अतींद्रिय शक्ती, क्लेअरवोयन्स, शिकवली जाते का? त्यांच्या काही रुग्णांनी या कोर्सचा फायदा झाल्याचे सांगितले होते, त्यामुळे त्यांनी स्वतः याचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना असे जाणवले की काहीतरी मानसिक किंवा अतींद्रिय प्रक्रिया घडत आहे. त्यामुळे त्यांनी या विषयावर अधिक वेळ आणि विचार दिला. त्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या, एक म्हणजे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांचे मत आणि दुसरे म्हणजे माइंड कंट्रोल वर्गात त्यांनी पाहिलेला अनुभव. फ्रॉइड यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी असे मत व्यक्त केले होते की भविष्यात मानसोपचाराचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे रुग्णांच्या अंतर्गत ऊर्जेला जागृत करणे. डॉ. मॅकेंझी यांनी माइंड कंट्रोल वर्गात लोकांना त्यांच्या अज्ञात ऊर्जेचा वापर करताना पाहिले, जे फ्रॉइड यांच्या विचारांशी सुसंगत होते. परंतु या वर्गात त्यांनी एक चिंताजनक गोष्टही पाहिली. 30 लोकांच्या गटात 3 जण भावनिकदृष्ट्या अस्थिर होते आणि एका व्यक्तीची मानसिक स्थिती संशयास्पद होती. त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की या कोर्समुळे ही अस्थिरता निर्माण झाली का, की हे लोक आधीपासूनच अशा अवस्थेत होते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी एक वैज्ञानिक पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर लान्सेस राईट या विषयावर एक सखोल अभ्यास सुरू केला. त्यांनी 4
5 वर्षांच्या कालावधीत 189 मानसोपचार रुग्णांवर माइंड कंट्रोल प्रशिक्षणाचा प्रभाव तपासला. या अभ्यासात विशेष लक्ष त्या रुग्णांवर दिले गेले जे मानसिकदृष्ट्या अधिक संवेदनशील होते. कोर्सच्या आधी आणि नंतर त्यांच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करून या पद्धतीचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारे या अध्यायात माइंड कंट्रोल पद्धतीचा केवळ अनुभवात्मक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अभ्यास करण्यात आला आहे. यामुळे या पद्धतीची विश्वासार्हता आणि परिणामकारकता अधिक स्पष्ट होते. निबंध मन नियंत्रण पद्धतीचा मानसिक आरोग्यावर परिणाम, एक वैज्ञानिक अभ्यास. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीचा मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो याचा सखोल अभ्यास मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर क्लॅन्सी डी मॅकेंझी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर लान्सेस राईट यांनी केला. त्यांच्या संशोधनातून या पद्धतीची परिणामकारकता अधिक स्पष्टपणे समोर आली. या अभ्यासात विशेषतः मानसिकदृष्ट्या अस्थिर रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. एकूण 75 रुग्ण असे होते जे सायकोटिक, बॉर्डरलाईन सायकोटिक किंवा सायकोसिसमधून बरे झालेले होते. हे रुग्ण मानसिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांच्यावर या पद्धतीचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. अभ्यासाच्या सुरुवातीला रुग्णांना अत्यंत काळजीपूर्वक एक-एक करून कोर्ससाठी पाठवले गेले, जेणेकरून त्यांच्यावर आणि इतरांवर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत याची नीट तपासणी करता येईल. सुरुवातीला रुग्णांना त्यांच्या स्थिर मानसिक अवस्थेत पाठवले गेले, पण नंतर काही रुग्णांना कमी स्थिर अवस्थेतही पाठवण्यात आले. अगदी काही रुग्ण डिल्यूजन अवस्थेत असतानाही कोर्समध्ये सहभागी झाले. यानंतर 58 रुग्णांवर कोर्सपूर्वी आणि कोर्सनंतर चाचणी घेण्यात आली. यासाठी एक्सपिरियन्शियल वर्ल्ड इन्व्हेंटरी नावाची 400 प्रश्नांची चाचणी वापरण्यात आली, जी व्यक्तीच्या वास्तव जाणण्याच्या क्षमतेचे मोजमाप करते. ही चाचणी प्रसिद्ध रोरशाक इंकब्लॉट टेस्ट सारखीच होती, परंतु ती लेखी स्वरूपात होती. या चाचणीचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे ठरले. 58 रुग्णांपैकी 36 रुग्णांमध्ये वास्तव समजण्याच्या क्षमतेत मोठी सुधारणा दिसून आली. 21 रुग्णांमध्ये फारसा बदल झाला नाही, तर फक्त 1 रुग्णामध्ये थोडी घट दिसून आली. ज्या एका रुग्णामध्ये घट दिसली, तो 29 वर्षांचा कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनिक रुग्ण होता. परंतु त्याच्यामध्येही एक सकारात्मक बदल दिसून आला. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच औषधे घेणे थांबवले आणि सामाजिक जीवनात सहभागी होण्यास सुरुवात केली. डॉ. मॅकेंझी यांच्या मते त्याच्यात भावनिक ऊर्जा वाढली आणि त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला. या सर्व निरीक्षणांवरून असे दिसून येते की माइंड कंट्रोल पद्धतीचा मानसिक आरोग्यावर एकूणच सकारात्मक परिणाम होतो. विशेषतः मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तींमध्ये ही सुधारणा दिसून येते, जे या पद्धतीच्या सुरक्षिततेचे आणि उपयुक्ततेचे एक मजबूत उदाहरण आहे. अशा प्रकारे हा अभ्यास केवळ अनुभवांवर आधारित नसून वैज्ञानिक पद्धतीने केलेला असल्यामुळे सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही एक प्रभावी आणि विश्वासार्ह मानसिक विकासाची पद्धत असल्याचे सिद्ध होते. निबंध मन नियंत्रण पद्धतीचे आश्चर्यकारक परिणाम, मानसोपचारातील अनुभव. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी डॉक्टर क्लॅन्सी डी मॅकेंझी यांनी केलेले संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या निरीक्षणांमधून या पद्धतीचे प्रभावी आणि कधी-कधी आश्चर्यकारक परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. या अभ्यासातील सर्व रुग्ण आधीपासून मानसोपचार, सायकोथेरपी घेत होते. त्यामुळे कोर्सनंतर त्यांच्या मानसिक स्थितीत झालेल्या बदलांचे अचूक निरीक्षण करण्याची संधी डॉक्टर मॅकेंझी यांना मिळाली. एक उदाहरण म्हणजे एका 30 वर्षांच्या स्किझोफ्रेनिक रुग्णाचे.
त्याला पूर्वी असे वाटत होते की त्याला टेलिपॅथी कोणाला तरी मारण्याचे आदेश दिले जात आहेत. सुदैवाने तो कधीही त्या आदेशांची अंमलबजावणी करू शकला नाही. परंतु माइंड कंट्रोल कोर्सनंतर त्याच्यात मोठा बदल झाला. तो प्रथमच आपल्या भ्रमांविषयी डिल्युजन्स मोकळेपणाने बोलू लागला. त्याची भावनिक ऊर्जा वाढली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. पुढे तो उच्च शिक्षणासाठी परत गेला आणि पीएचडी करण्यास सुरुवात केली. डॉक्टर मॅकेंझी यांच्या मते हा बदल थेट या कोर्समुळेच शक्य झाला. तसेच नैराश्य, डिप्रेशन असलेल्या 28 रुग्णांपैकी 26 रुग्णांनी कोर्सनंतर स्वतःला अधिक चांगले आणि आनंदी वाटत असल्याचे सांगितले. उर्वरित 2 रुग्णांनी जरी अधिक नैराश्य जाणवत असल्याचे सांगितले, तरी त्यांच्या चाचणीतील गुण सुधारले होते आणि तेही त्यांच्या समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करू लागले. एक अत्यंत प्रभावी उदाहरण म्हणजे 21 वर्षांच्या एका तरुणीचे. ती आत्महत्या करण्याचा निर्धार करून बसली होती आणि ती तीव्र मानसिक आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत होती. तिने डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितले होते की कोणतीही मदत तिच्यावर परिणाम करणार नाही. तरीही डॉक्टर मॅकेंझी यांनी तिला हा कोर्स करण्याचा सल्ला दिला. कोर्स संपेपर्यंत तिच्यात झालेला बदल पाहून डॉक्टर स्वतः आश्चर्यचकित झाले. तिची मानसिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारली. ती अधिक शांत झाली, तिचा विचार करण्याचा दृष्टिकोन अधिक तर्कसंगत झाला आणि तिचे विचार अनियंत्रितपणे बदलणे थांबले. या सर्व उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही केवळ एक साधी ध्यान पद्धती नसून ती मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करणारी एक प्रभावी साधन आहे. योग्य मार्गदर्शन आणि सरावाच्या मदतीने ही पद्धत गंभीर मानसिक समस्यांवर मात करण्यासही मदत करू शकते. अशा प्रकारे या अध्यायात दिलेले अनुभव हे मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात आणि मानसिक विकासासाठी या पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करतात. निबंध मन नियंत्रण पद्धतीचा मानसिक आरोग्यावर खोल परिणाम. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीवर केलेल्या वैज्ञानिक अभ्यासातून मानसिक आरोग्यावर तिचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. डॉक्टर क्लान्सी डी मॅकेंझी आणि डॉक्टर लान्सेस राईट यांच्या संशोधनातून या पद्धतीचे प्रभावी परिणाम विशेषतः गंभीर मानसिक आजारांमध्येही दिसून आले. एक अत्यंत प्रभावी उदाहरण म्हणजे एका तरुणीचे, जी तीव्र मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि आत्महत्या करण्याचा निर्धार करून बसली होती. परंतु माइंड कंट्रोल कोर्स केल्यानंतर तिच्यात मोठा बदल झाला. ती अधिक शांत झाली, तिच्या विचारांमध्ये स्थिरता आली आणि तिच्या नकारात्मक विचारांचा भार कमी झाला. डॉक्टरांच्या मते इतका परिणाम औषधांच्या मोठ्या डोसने किंवा रुग्णालयात दाखल करूनही झाला नसता. विशेष म्हणजे तिने पुन्हा कोर्स केल्यावर आणखी सुधारणा झाली आणि 1 वर्षानंतर ती पूर्णपणे बरी झाली. या अभ्यासात सायकोसिससारख्या गंभीर मानसिक आजारांबरोबरच न्यूरोसिस सारख्या तुलनेने कमी गंभीर समस्यांवरही लक्ष दिले गेले. 189 रुग्णांपैकी 114 रुग्ण न्यूरोसिसने ग्रस्त होते आणि या सर्वांनाही या पद्धतीचा फायदा झाला. डॉक्टर मॅकेंझी आणि डॉक्टर राईट यांनी त्यांच्या निष्कर्षांमध्ये असे नमूद केले की जे लोक कोर्सनंतर नियमित सराव करत राहिले त्यांनी आपल्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणले. अगदी जे लोक नियमित सराव करत नव्हते, तेही संकटकाळात किंवा तणावाच्या वेळी या तंत्रांचा उपयोग करू शकले. या कोर्समुळे लोकांना त्यांच्या मनाच्या नव्या क्षमतांची जाणीव झाली. अनेकांसाठी हा अनुभव म्हणजे माइंड एक्सपान्शन म्हणजेच मनाचा विस्तार होता. कोर्सच्या शेवटी गटामध्ये उत्साह वाढला आणि बहुतेक लोकांनी भावनिक ऊर्जेत वाढ अनुभवली. विशेष म्हणजे मानसिकदृष्ट्या अस्थिर गटामध्येही सकारात्मक बदल दिसून आले.
फक्त एक व्यक्ती थोडी अधिक अस्वस्थ झाली, तर इतर सर्वांनी काही ना काही फायदा घेतला. काही रुग्ण ज्यांना पूर्वी कोणतीही भावनिक प्रतिक्रिया फ्लॅट अफेक्ट नव्हती, त्यांनी पहिल्यांदाच उत्साह अनुभवला. या सर्व निरीक्षणांवरून असे दिसते की माइंड कंट्रोल पद्धतीमुळे भावनिक ऊर्जा वाढते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते. अशा प्रकारे हा अभ्यास सिद्ध करतो की सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही केवळ मानसिक शांतीसाठीच नव्हे तर मानसिक आजारांवर मात करण्यासाठीही एक प्रभावी साधन ठरू शकते. नियमित सराव आणि योग्य वापर केल्यास ही पद्धत व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. निबंध मन नियंत्रण पद्धतीचे मानसोपचारात महत्त्व आणि उपयोग. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीवर केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की ती केवळ सुरक्षितच नाही तर मानसिक उपचारांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकते. डॉक्टर क्लान्सी डी मॅकेंझी यांच्या अभ्यासातून या पद्धतीचे परिणाम अधिक ठोसपणे समोर आले. या संशोधनात असे आढळले की रुग्णांच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. विशेषतः भ्रम डिल्यूजन्स असलेल्या रुग्णांमध्ये भ्रम कमी झाले आणि त्यांनी त्यांच्या मानसिक प्रक्रियांचे अधिक चांगले आकलन केले. यामुळे त्यांना स्वतःच्या विचारांवर अधिक नियंत्रण मिळवता आले. तसेच रुग्णांमध्ये ताणतणाव अँझायटी कमी झाला आणि त्यांना अधिक शांतता अनुभवता आली. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकले आणि समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची क्षमता वाढली. या आत्मविश्वासामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. 189 रुग्णांपैकी जवळजवळ सर्वांनाच या कोर्सचा फायदा झाला. त्यामुळे डॉक्टर मॅकेंझी यांनी निष्कर्ष काढला की ही पद्धत केवळ सुरक्षित आणि फायदेशीर नाही, तर मानसोपचाराचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ती वापरता येऊ शकते. त्यांनी त्यांच्या बहुतेक रुग्णांना हा कोर्स करण्याचा सल्ला दिला आणि काही रुग्णांच्या उपचाराचा कालावधी 2 वर्षांपर्यंत कमी झाला. या पद्धतीतील एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे ड्रीम कंट्रोल. डॉक्टर मॅकेंझी यांच्या मते हे तंत्र मानसोपचार क्षेत्रात एक मोठे परिवर्तन घडवू शकते. याच्या मदतीने व्यक्ती आपल्या स्वप्नांद्वारे समस्या समजून घेऊ शकतो आणि त्यांचे समाधान शोधू शकतो. फ्रॉइड यांच्या मानसशास्त्रीय विचारसरणीशीही या पद्धतीचा संघर्ष होत नाही, असे डॉक्टर मॅकेंझी यांचे मत आहे. त्यांच्या मते फ्रॉइड यांच्या मते स्वप्न म्हणजे दडपलेल्या इच्छांचे प्रतिबिंब असते, तर माइंड कंट्रोलमध्ये स्वप्नांचा उपयोग समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी केला जातो. मात्र त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे की अवचेतन मनातील इच्छा आपल्या जाणीवपूर्वक उद्देशांवर प्रभाव टाकू नयेत याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही पद्धत मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरते. योग्य पद्धतीने वापर केल्यास ती मानसोपचार क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवू शकते. निबंध स्वप्न नियंत्रण ड्रीम कंट्रोल आणि मनाची अद्भुत क्षमता. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीत ड्रीम कंट्रोल हे तंत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. या तंत्राद्वारे व्यक्ती आपल्या स्वप्नांचा उपयोग करून समस्या समजून घेऊ शकतो आणि त्यावर उपाय शोधू शकतो. डॉक्टर क्लान्सी डी मॅकेंझी यांच्या अनुभवातून या तंत्राची अद्भुत शक्ती स्पष्टपणे दिसून येते. एका रुग्ण स्त्रीच्या उदाहरणातून हे अधिक स्पष्ट होते. तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती खालावत चालली होती. डॉक्टर मॅकेंझी यांनी तिला 4 महत्त्वाचे प्रश्न स्वप्नामध्ये विचारण्यासाठी सांगितले. समस्या काय आहे? ती कुठे आहे? ती कशामुळे झाली? आणि ती कशी दूर करता येईल? त्या स्त्रीने पाहिलेले स्वप्न अत्यंत प्रतिकात्मक, सिम्बॉलिक होते.
स्वप्नात ती तिच्या कुटुंबासोबत एका वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करत होती. अचानक बर्फ पडू लागतो आणि त्यांची गाडी रस्त्याबाहेर घसरते. नंतर गाडी बर्फाखाली दडपते. तिच्या नव्याने इंजिन बंद करण्याचा सल्ला दिला. काही लोक येऊन त्यांना बाहेर काढतात, पण त्यांची मुले गायब होतात. या स्वप्नाचे विश्लेषण करताना डॉक्टर मॅकेंझी यांनी एक महत्त्वाची गोष्ट ओळखली. त्यांनी त्या स्त्रीला वळणावळणाचा रस्ता काढायला सांगितला. आश्चर्य म्हणजे तो रस्ता मानवी आतड्यांच्या इंटेस्टिनल ट्रॅक रचनेशी अगदी जुळत होता. पुढील वैद्यकीय तपासणीत हे स्पष्ट झाले की ज्या ठिकाणी स्वप्नात गाडी घसरली होती त्याच ठिकाणी तिच्या आतड्यात अडथळा ऑब्स्ट्रक्शन होता. यातून असे दिसून आले की त्या स्त्रीच्या अवचेतन मनाने सबकॉन्शियस माइंड तिच्या शरीरातील समस्या अचूकपणे ओळखली होती आणि ती स्वप्नाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. स्वप्नातील बर्फ हे दुग्धजन्य पदार्थांचे प्रतीक होते, जे तिच्या पोटाच्या समस्येचे कारण होते. तिच्या नव्याने इंजिन बंद करण्याचा सल्ला दिला, याचा अर्थ अन्न घेणे थांबवा असा होता. म्हणजेच तिच्या शरीराला विश्रांती देणे आवश्यक होते. या उदाहरणातून ड्रीम कंट्रोल तंत्राची शक्ती स्पष्ट होते. हे तंत्र व्यक्तीला आपल्या अवचेतन मनाशी संवाद साधण्यास मदत करते. मन आपल्याला संकेत देत असते, फक्त त्यांना समजून घेण्याची गरज असते. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील ड्रीम कंट्रोल हे तंत्र केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक समस्यांचेही निराकरण करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. योग्य सराव आणि समज असल्यास आपले मनच आपल्यासाठी सर्वात मोठा मार्गदर्शक ठरू शकते. निबंध स्वप्न नियंत्रण आणि मनाची उपचारक्षम शक्ती. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील ड्रीम कंट्रोल हे तंत्र मनाच्या अद्भुत क्षमतेचे एक प्रभावी उदाहरण आहे. डॉक्टर क्लान्सी डी. मॅकेंझी यांच्या अनुभवातून हे स्पष्ट होते की मन केवळ विचार करण्यापुरते मर्यादित नसून ते शरीरावरही परिणाम करू शकते आणि योग्य मार्गदर्शन देऊ शकते. एका स्त्रीच्या उदाहरणातून हे विशेषतः दिसून येते. तिच्या स्वप्नातील प्रतीकांचा सिम्बल्स अर्थ लावताना असे लक्षात आले की तिच्या शरीरात आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. स्वप्नातील लोकांनी खणून बाहेर काढणे हे हातांच्या बोटांचे फिंगर्स प्रतीक होते, जे उपचार किंवा शस्त्रक्रियेचे संकेत देत होते. सामान्यतः अशा प्रकारच्या आजारासाठी तात्काळ शस्त्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे तिला रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु माइंड कंट्रोलच्या ज्ञानामुळे आणि स्वप्नातून मिळालेल्या सूचनांमुळे तिने स्वतःच्या मनाच्या शक्तीचा उपयोग केला. आश्चर्य म्हणजे डॉक्टरांनी निदान केल्यानंतर अवघ्या 1 तासात तिचा अडथळा आपोआप दूर झाला आणि शस्त्रक्रियेची गरजच पडली नाही. हे पाहून सर्जनही आश्चर्यचकित झाले. पुढे असेही समजले की या स्त्रीला मागील 20 वर्षात 4 वेळा याच ठिकाणी अडथळा झाला होता. यावरून असे सूचित होते की तिच्या मानसिक स्थितीचा तिच्या शारीरिक आजारावर परिणाम होत होता. म्हणजेच मन आणि शरीर यांच्यातील संबंध किती खोल आहे हे यातून दिसून येते. या पद्धतीचा उपयोग केवळ शारीरिक समस्यांसाठीच नव्हे, तर जीवनातील निर्णय घेण्यासाठीही होऊ शकतो. उदाहरणार्थ, त्या स्त्रीच्या 18 वर्षांच्या मुलीला तिच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घ्यायचा होता. ती अविवाहित असूनही गर्भवती होती आणि काय करावे हे तिला समजत नव्हते. डॉक्टर मॅकेंझी यांनी तिला ड्रीम कंट्रोल तंत्र वापरण्याचा सल्ला दिला. तिच्या स्वप्नात एक व्यक्ती येऊन तिला मार्गदर्शन करते, बाळाला जन्म दे, 3 वर्षे थांब आणि नंतर विवाह कर, तसेच वेगळ्या ठिकाणी राहायला जाणव. मॅकेंझी यांच्या मते हे अत्यंत योग्य आणि समजूतदार मार्गदर्शन होते. या सर्व उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील ड्रीम कंट्रोल तंत्र हे केवळ स्वप्न पाहण्यापुरते मर्यादित नसून
ते जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी एक प्रभावी साधन ठरते. अशा प्रकारे मनाच्या खोल स्तरांशी संपर्क साधून आपण आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. योग्य सराव आणि विश्वास असल्यास मन स्वतःच एक उत्तम मार्गदर्शक बनते. निबंध: स्वप्न नियंत्रणाद्वारे मानसिक समस्यांचे जलद निराकरण. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील ड्रीम कंट्रोल हे तंत्र केवळ सैद्धांतिक नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील गंभीर मानसिक समस्यांवर प्रभावी उपाय ठरू शकते. डॉक्टर क्लान्सी डी. मॅकेंझी यांच्या अनुभवातून हे स्पष्ट होते की काही वेळा अनेक वर्षे चालणारी थेरपीही एका स्वप्नामुळे सोपी होऊ शकते. एका रुग्ण स्त्रीचे उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. तिची समस्या अशी होती की तिचा नवरा जर जेवणासाठी 10 मिनिटांपेक्षा उशीर करत असेल तर ती स्वतःचे मनगट कापत असे. डॉ. मॅकेंझी यांनी अनेक महिने प्रयत्न करून तिला समजावण्याचा प्रयत्न केला की तिची ही प्रतिक्रिया सध्याच्या परिस्थितीशी संबंधित नसून तिच्या बालपणातील अनुभवांशी जोडलेली आहे. तिचे वडील मद्यपी होते आणि ते वेळेवर घरी येत नसत, त्यामुळे तिच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. तिला हे समजले तरीही तिच्या वर्तनात बदल होत नव्हता. अशा परिस्थितीत डॉक्टर मॅकेंझी यांनी तिला ड्रीम कंट्रोल तंत्र वापरण्याचा सल्ला दिला. तिचे स्वप्न अत्यंत सर्जनशील आणि प्रभावी होते. स्वप्नात तिने स्वतःच एक प्रक्रिया पाहिली जिथे तिच्या त्रासदायक विचारांचे रेकॉर्डिंग केले जाते आणि त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. त्यातून तिला हे स्पष्ट झाले की ती भूतकाळातील अनुभव आणि वर्तमान परिस्थिती यांच्यात गोंधळ करत होती. या एका स्वप्नामुळे तिला तिच्या समस्येचे मूळ कारण समजले आणि ती पूर्णपणे बरी झाली. तिने पुन्हा कधीही स्वतःला इजा केली नाही. 3 वर्षांनंतरही तिची स्थिती चांगलीच होती. यावरून या तंत्राची प्रभावीता सिद्ध होते. याचप्रमाणे दुसऱ्या एका रुग्णाला क्लॉस्ट्रोफोबिया, बंद जागेची भीती, होती. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही त्याला त्याचे कारण समजत नव्हते. परंतु ड्रीम कंट्रोलच्या मदतीने त्याने एक स्वप्न पाहिले, ज्यामध्ये तो एका मोठ्या चौकोनातून छोट्या चौकोनात जाण्याचा प्रयत्न करत होता. या स्वप्नाचा अर्थ समजल्यावर त्याला आपल्या भीतीचे मूळ कारण समजले. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील ड्रीम कंट्रोल तंत्र हे मनाच्या खोल स्तरांशी संपर्क साधून समस्यांचे मूळ शोधण्यास मदत करते. हे तंत्र केवळ वेळ वाचवत नाही, तर व्यक्तीला स्वतःच्या मनाची अधिक चांगली समज देते. योग्य सराव आणि मार्गदर्शनाने नच आपल्या सर्व समस्यांचे उत्तर देऊ शकते, हे या अध्यायातून स्पष्ट होते. निबंध: स्वप्न नियंत्रण आणि मनाच्या गूढ स्तरांचा शोध. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील ड्रीम कंट्रोल तंत्र मनाच्या अतिशय खोल आणि गूढ स्तरांपर्यंत पोहोचण्याची क्षमता दाखवते. डॉक्टर क्लान्सी डी. मॅकेंझी यांच्या अनुभवातून हे स्पष्ट होते की स्वप्नांद्वारे व्यक्ती केवळ आपल्या वर्तमान समस्यांचेच नव्हे तर अत्यंत जुन्या, अगदी जन्मापूर्वीच्या अनुभवांचेही आकलन करू शकते. एका रुग्णाच्या उदाहरणातून हे विशेषतः दिसून येते. त्याला बंद जागेची भीती, क्लॉस्ट्रोफोबिया, होती. ड्रीम कंट्रोल तंत्राचा वापर केल्यानंतर त्याने एक प्रतिकात्मक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात एक मोठा चौकोन, आईचे गर्भाशय, आणि त्यातून बाहेर जाण्यासाठी एक लहान चौकोन, सर्व्हिक्स, दाखवण्यात आला होता. बाहेर हिरवळ आणि गायी, ब्रेस्ट्स, यांचे चित्रण होते. स्वप्नात त्याच्या एका भावाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला एक अदृश्य अडथळा, युटेराइन वॉल, थांबवत होता. त्याच्या कंबरेला टिनच्या डब्यांची साखळी होती, जी अंबिलिकल कोर्डचे प्रतीक होती. या सर्व प्रतीकांमधून जन्माच्या प्रक्रियेचे चित्रण होत होते. रुग्णाने स्वतः बाहेर जाण्याऐवजी इतरांना आधी जाऊ दिले, ज्यामुळे त्याला तणाव आणि भीती वाटत होती.
हे अनुभव जन्माच्या वेळी होणाऱ्या तणावाशी, बर्थ ट्रॉमा, संबंधित होते. परंतु शेवटी त्या प्रक्रियेनंतर मिळणारा दिलासा, रिलीफ, देखील त्याला जाणवला. या एका स्वप्नामुळे त्याला त्याच्या भीतीचे मूळ कारण समजले. विशेष म्हणजे अदृश्य अडथळा या प्रतीकामुळे डॉक्टर मॅकेंझी यांनी एक विचार मांडला, कदाचित जन्मापूर्वीही काही प्रमाणात जाणीव, क्लेरवोयन्स, असू शकते का? डॉक्टर मॅकेंझी केवळ त्यांच्या रुग्णांना हे तंत्र शिकवत नव्हते, तर ते स्वतःही याचा वापर करत होते. त्यांच्या मते ड्रीम कंट्रोलच्या माध्यमातून त्यांना अनेकदा अत्यंत बुद्धिमान आणि उपयुक्त मार्गदर्शन मिळते. याचे एक उदाहरण म्हणजे एका 27 वर्षांच्या रुग्णाचे. त्याला स्त्रियांबद्दल नकारात्मक भावना होत्या आणि तो कोणत्याही संबंधात पडत नव्हता. डॉक्टर मॅकेंझी यांनी स्वप्नातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार त्याच्याशी संवाद साधला. त्यांनी त्याला सांगितले की जर तुला स्त्रियांशी संबंध ठेवायचा नसेल तर तेही ठीक आहे. या अनपेक्षित उत्तरामुळे रुग्णाला धक्का बसला. त्याचा प्रतिकार, रेजिस्टन्स, तुटला आणि त्याने आपल्या वर्तनाचा पुनर्विचार केला. यामुळे त्याच्या उपचारात मोठी प्रगती झाली. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल मेथड मधील ड्रीम कंट्रोल तंत्र हे केवळ स्वप्न समजून घेण्यापुरते मर्यादित नसून ते मनाच्या खोल स्तरांवर काम करून व्यक्तीला स्वतःची ओळख करून देण्यास मदत करते. हे तंत्र आपल्याला शिकवते की आपल्या मनातच आपल्या समस्यांचे उत्तर दडलेले असते, फक्त त्यांना योग्य पद्धतीने समजून घेण्याची गरज असते. निबंध मन नियंत्रण पद्धतीचा वैद्यकीय क्षेत्रातील विस्तार आणि संशोधन. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या पद्धतीचा वापर केवळ मानसिक आरोग्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो हळूहळू वैद्यकीय क्षेत्रातही विस्तारत आहे. डॉक्टर क्लान्सी डी. मॅकेंझी यांनी या पद्धतीचा सखोल अभ्यास करून तिचा उपयोग मानसोपचारातच नव्हे, तर आजारांच्या निदानासाठीही कसा करता येईल यावर संशोधन सुरू केले. डॉक्टर मॅकेंझी यांना असे वाटू लागले की मन नियंत्रणाच्या तंत्रांद्वारे रुग्णांच्या समस्यांचे निदान अधिक सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने करता येऊ शकते. पारंपरिक वैद्यकीय निदानात कधीकधी शस्त्रक्रिया किंवा औषधांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे रुग्णाला त्रास किंवा धोका होऊ शकतो. याउलट, जर सायकिक डायग्नोसिस म्हणजे मानसिक किंवा अंतर्ज्ञानावर आधारित निदान विश्वसनीय ठरले, तर ते रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित ठरेल. या दिशेने त्यांनी एक अत्यंत काटेकोर संशोधन पद्धती, रिसर्च डिझाइन, विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा उद्देश असा होता की संशोधनातील सर्व अनावश्यक घटक, व्हेरिएबल्स, दूर करून केवळ अचूक परिणाम मिळवता येतील. 3 वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी अशी पद्धत तयार केली जी त्यांच्या मते ॲब्सोल्यूट रिसर्च डिझाइन होती. या पद्धतीची चाचणी करण्यासाठी त्यांनी माइंड कंट्रोल कोर्स पूर्ण केलेल्या 30 लोकांच्या गटावर प्रयोग केला. या प्रयोगात मिळालेली अचूकता ही योगायोगाने, चान्स, मिळणाऱ्या परिणामांपेक्षा 200 पट जास्त होती. हे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक होते. तरीही त्यांनी आपल्या पद्धतीत अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यांनी या संशोधनाच्या अचूकतेची खात्री करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स विभागाशी सल्लामसलत केली. त्या तज्ज्ञांनीही मान्य केले की त्यांच्या संशोधन पद्धतीत सर्व आवश्यक घटक व्यवस्थित नियंत्रित केले गेले आहेत आणि त्यातून मिळणारे परिणाम विश्वासार्ह असतील. यानंतर माइंड कंट्रोल न्यूजलेटरद्वारे त्यांनी लोकांना मानवी शरीराचे चित्र देऊन त्यावर विशिष्ट भाग ओळखण्याचे काम दिले. या प्रक्रियेद्वारे केस वर्किंग या तंत्राची अचूकता तपासली जात होती. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही पद्धत केवळ मानसिक विकासापुरती मर्यादित न राहता वैद्यकीय निदान आणि उपचार क्षेत्रातही एक नवा मार्ग दाखवू शकते. योग्य संशोधन आणि अचूकता सिद्ध झाल्यास
ही पद्धत भविष्यात वैद्यकीय विज्ञानात एक महत्त्वाची क्रांती घडवू शकते. निबंध मन नियंत्रण पद्धतीतील केस वर्क प्रयोग आणि त्याचे महत्त्व. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमध्ये केस वर्किंग हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि रोचक तंत्र आहे. या तंत्राद्वारे व्यक्ती आपल्या मनाच्या मदतीने इतर व्यक्तींच्या समस्या, विशेषतः शारीरिक आजार, ओळखण्याचा प्रयत्न करते. या अध्यायात अशाच एका वैज्ञानिक प्रयोगाचे वर्णन केले आहे, ज्याचा उद्देश या तंत्राची अचूकता तपासणे हा होता. या प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना 2 वेगवेगळ्या केसेस देण्यात आल्या. प्रत्येक केसमध्ये एका व्यक्तीची थोडक्यात माहिती दिली होती, जसे की तिचे नाव, वय आणि राहण्याचे ठिकाण. उदाहरणार्थ, एका केसमध्ये 23 वर्षांची एक मुलगी आणि दुसऱ्या केसमध्ये 21 वर्षांची मुलगी होती, ज्यांना काही वैद्यकीय समस्या होत्या. या प्रयोगातील मुख्य सूचना अशी होती की सहभागी व्यक्तींनी ध्यानाच्या अवस्थेत माइंड कंट्रोल लेवल जाऊन त्या व्यक्तीची मानसिक प्रतिमा मेंटल इमेज तयार करावी. त्यानंतर त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या मदतीने त्या व्यक्तीच्या शरीरात नेमकी समस्या कुठे आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करावा. यासाठी मानवी शरीराचे चित्र डायग्राम देण्यात आले होते, ज्यावर विविध ठिकाणी गोल सर्कल्स चिन्हांकित केले होते. सहभागी व्यक्तींना त्यांच्या अंदाजानुसार फक्त एक गोल निवडायचा होता, जो त्या आजाराच्या ठिकाणाशी संबंधित आहे असे त्यांना वाटते. जर त्यांनी एकापेक्षा जास्त गोल निवडले, तर त्यांचे उत्तर अमान्य ठरवले जात होते. या प्रयोगात आणखी एक महत्त्वाची अट होती. सहभागींनी केवळ आजार ओळखण्यावर लक्ष केंद्रित करायचे होते, उपचार, हीलिंग करण्याचा प्रयत्न करायचा नव्हता. कारण या प्रयोगाचा उद्देश फक्त निदानाची डिटेक्शन अचूकता तपासणे हा होता. तसेच एका केस नंतर दुसऱ्या केसवर जाण्यापूर्वी किमान 10 मिनिटांचा वेळ दिला जात होता, जेणेकरून मन पुन्हा शांत होऊन पुढील कामासाठी तयार होईल. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे सिल्वा माइंड कंट्रोल मेथड मधील केस वर्किंग तंत्र किती प्रभावी आणि अचूक आहे हे वैज्ञानिक पद्धतीने तपासता येते. यामध्ये व्यक्ती आपल्या अंतर्ज्ञानाचा आणि मनाच्या शक्तीचा उपयोग करून इतरांच्या समस्यांचे आकलन करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रयोगांमधून हे स्पष्ट होते की मानवी मन केवळ विचार करण्यापुरते मर्यादित नसून त्यात इतरांच्या अवस्थेचे भान ठेवण्याची आणि समजून घेण्याचीही क्षमता आहे. योग्य सराव आणि संशोधनाच्या मदतीने ही पद्धत भविष्यात वैद्यकीय क्षेत्रातही उपयुक्त ठरू शकते. निबंध मन नियंत्रण पद्धतीतील संशोधनाची अचूकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या माध्यमातून केस वर्किंग या तंत्राची अचूकता सिद्ध करण्यासाठी डॉक्टर क्लॅन्सी डी मॅकेंझी यांनी अत्यंत काटेकोर आणि वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले. या संशोधनाचा मुख्य उद्देश असा होता की मानसिक, सायकिक पद्धतीने आजार ओळखण्याची क्षमता खरोखरच अचूक आहे का, हे तपासणे. या प्रयोगात सहभागी व्यक्तींना 2 वेगवेगळ्या रुग्णांची माहिती दिली जात होती, त्यांचे नाव, वय, लिंग आणि ठिकाण. मात्र त्यांना त्या रुग्णांना नेमका कोणता आजार आहे हे सांगितले जात नव्हते. त्यामुळे सहभागी व्यक्तींना त्यांच्या मनाच्या आणि अंतर्ज्ञानाच्या आधारे आजाराचे स्थान ओळखावे लागत होते. या प्रयोगातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे 2 केसेस वापरणे. यामुळे अंदाजाने दिलेली उत्तरे गेसेस वेगळी काढणे सोपे होत होते. उदाहरणार्थ, जर एका केसमध्ये काही लोकांनी एखाद्या ठिकाणी आजार असल्याचे सांगितले आणि दुसऱ्या केसमध्येही काही लोकांनी तसाच अंदाज लावला, तर त्या उत्तरांपैकी काही अंदाज चुकीचे असल्याचे ओळखता येत होते. अशा प्रकारे ह्या मानसिक क्षमतेवर आधारित उत्तर आणि साधे अंदाज यांच्यात फरक करता येत होता. या प्रक्रियेत संगणकाचा कम्प्युटर वापर करून सांख्यिकीय विश्लेषण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केले जात होते.
यामुळे मिळालेल्या परिणामांची अचूकता आणि त्यामागील शक्यता प्रॉबॅबिलिटी मोजली जात होती. एकदा या प्रयोगात एक चूक झाली. दोन्ही रुग्णांना शरीराच्या एकाच भागात समस्या होती. त्यामुळे मूळ संशोधन पद्धतीनुसार तुलना करणे शक्य झाले नाही. तरीही पर्यायी पद्धतीने विश्लेषण केल्यावर असे दिसून आले की मिळालेले परिणाम योगायोगाने होण्याची शक्यता अत्यंत कमी, जवळजवळ अब्जात एक होती. तरीसुद्धा डॉक्टर मॅकेंझी यांनी या परिणामांना अंतिम निष्कर्ष मानले नाही. त्यांच्या मते अजून अधिक सखोल आणि काळजीपूर्वक संशोधनाची गरज आहे. भविष्यात ते या पद्धतीला अधिक सुधारून केवळ आजाराचे स्थानच नव्हे तर नेमका आजार ओळखण्याचा प्रयत्न करणार आहेत. या संशोधनात माइंड कंट्रोलचे संशोधन संचालक जे विल्फ्रेड हान यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मते या पद्धतीमुळे संशोधनातील अनावश्यक घटक व्हेरिएबल्स दूर करून केवळ आवश्यक आणि अचूक माहितीवर लक्ष केंद्रित करता येते, जसे रसायनशास्त्रात एखाद्या विशिष्ट घटकाचा अभ्यास करताना इतर सर्व घटक वेगळे केले जातात. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल मेथडमधील संशोधन केवळ अनुभवांवर आधारित नसून वैज्ञानिक पद्धतीने तपासले जात आहे. भविष्यात या पद्धतीची अचूकता अधिक सिद्ध झाल्यास ती वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवू शकते.